वंदे मातरम आता केवळ राष्ट्रभक्तीची भावना नाही, त्याला कायद्याचं संरक्षणही मिळालं आहे. 6 ऑगस्ट 2026 रोजी प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट ॲक्ट 2026 भारताच्या राजपत्रात प्रकाशित झाला. या दुरुस्तीने 1971च्या कायद्यातील कलम 3 मध्ये नॅशनल सॉन्ग म्हणजेच वंदे मातरमचा समावेश करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी या विधेयकाला मंजुरी दिली. आता राष्ट्रगान जन गण मन सोबत राष्ट्रीय गीत वंदे मातरमलाही या कायद्यानुसार वैधानिक संरक्षण मिळाले आहे. गृह मंत्रालयाच्या 9 जुलै 2026च्या आदेशानुसार राष्ट्रीय ध्वजाच्या औपचारिक ध्वजारोहणाच्या प्रसंगी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्याची तरतूद आहे. आणि वंदे मातरम व जनगण मन दोन्ही सादर केले जाणार असतील तर प्रथम वंदे मातरम आणि त्यानंतर जनगण मन असा क्रम आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, वंदे मातरमचे गायन जाणून बुजून रोखणे किंवा त्याचे गायन करणाऱ्या समूहात अडथळा निर्माण करणे हा गुन्हा आहे. यासाठी 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वंदे मातरम, राष्ट्राचा सन्मान, भारताचा अभिमान. अशाच विश्वासार्ह शासन निर्णयांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी शासन साथीला नक्की फॉलो करा.